तिचे ध्यान समाधी लागून उभा तेथे. षष्टम स्कंदामध्ये पंचम स्कंदाच्या शेवटी ज्यावेळेला परीक्षितीने कपूय कर्म करणारा, अन्याय मार्गाने वागणारा व्यक्ती त्याला नरकामध्ये पडावं लागतं, त्या नरकाचं वर्णन करत असताना 28 प्रकारचे नरक सांगितले. आणि कोणत्या नरकामध्ये कोणाला जावं लागतं त्याचं चिंतन भगवान शुकदेव राजा परीक्षितीला सांगतात. त्यावेळेला भगवान शुकदेवांनी त्या कर्माचं प्रायश्चित्त करण्याकरता, त्या पापाचं प्रायश्चित्त करण्याकरता, कर्मणा कर्मणिर्हारो न ह्यात्यंतिकमिष्यते, काही लोक कर्माच्या द्वारा पापाचा निराश करण्याचा प्रयत्न करतात, काही लोक ज्ञानाच्या द्वारा, काही लोक तपश्चर्येच्या द्वारा, काही लोक यम नियमाच्या द्वारा, काही लोक ब्रह्मचर्य व्रताच्या द्वारा या पापातून सुटण्याचा प्रयत्न करतात. पण काही लोक केचित केवलया भक्त्या वासुदेव परायणा, काही लोक केवळ भगवंताच्या भक्तीने या पापाचं प्रायश्चित्त करतात. तपसा ब्रह्मचर्येन शमेन च दमेन च, काही तपश्चर्येच्या द्वारा, काही इंद्रिय निग्रहाच्या द्वारा आणि काही मनोनिग्रहाच्या द्वारा. पापातून सुटण्याकरता सर्वात महत्त्वाचा जर उपाय कोणता असेल तर तो म्हणजे भगवंताचं नाम. कली पापाची हे मूर्ती नाम खड्ग घेऊ हाती, त्याचं वर्णन करत असताना कलेर दोष निधे राजन, आणि अशा या घोर कलियुगामध्ये भगवंताच्या नामाशिवाय कोणताही महत्वपूर्ण उपाय नाही. पाप कोठे राहे हरि आठवीता, पाप कोठे राहे हरि आठवीता, राहे हरि आठवीता, सुख आहे हरि आठवीता. पाप कोठे राहे हरि आठवीता, पाप कोठे राहे हरि आठवीता, कोठे आहे हरि आठवीता, पाप कोठे आहे हरि आठवीता. भक्ती देश चिंता जैसा तैसा, भक्ती देश चिंता जैसा तैसा, भक्ती देश चिंता जैसा तैसा, भक्ती देश चिंता जैसा तैसा. माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम, माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम, माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम. पाप कोठे राहे हरी आठविता, बालक्रीडेच्या अभंगामधलं हे चिंतन आहे. भगवंताचं नामस्मरण केल्यानंतर पाप राहूच शकत नाही. नामनोस्ती यावती शक्ती पाप निरहरणे हरैहि, तावत कर्तुम न शक्नोती पातकम पातकी जनाः. जेवढं पाप मनुष्य करत नाही तेवढं कितीही पाप केले तरी ते पाप घालवण्याचं सामर्थ्य नामामध्ये आहे. नामनोस्ती यावती शक्ती पाप निरहरणे हरैहि, आणि ते सर्वात सोपं साधन आहे, पण तेच मुखामध्ये येत नाही.
बाकी सर्व मुखामध्ये येतं, प्रपंच मुखामध्ये येतो, देवाचं नाव मुखामध्ये येत नाही. पाप कोठे राहे हरी आठविता, हरी हरंती पापाने. पापाचं हरण करणारा हा हरी शब्द आहे. हो, विष्णू पुराणामध्ये नामस्मरणाचं सामर्थ्य सांगत असताना एक गोड श्लोक आलेला आहे. विष्णुर्नामैव पुसां शमलमपनुदत पुण्यमुत्पादयश्च ब्रह्मादिस्थान भोगात् विरतिमथ गुरोः श्रीपदद्वन्द्वहत्तिं तत्त्वज्ञानं विष्णोरिह मृत्युजननं भ्रान्तिबीजं च दग्धा संपूर्णानंदबोधे महती च पुरुषं स्थापयित्वा निवृत्तम. विष्णू पुराणातलं चिंतन आहे. विष्णूंना नामैव पुसां शमलमपनुदत, पापाचा निराश होतो. पुण्यमुत्पादयश्च, पुण्याची उत्पत्ती होते. काही साधन केवल अनिष्ट निवृत्ति कर सकते हैं, इष्ट प्राप्ति नहीं कर सकते. कर्म के द्वारा केवल चित्त शुद्ध हो सकता है, अनिष्ट निवृत्ति नहीं हो सकती. योग के द्वारा केवल चित्त का निग्रह हो सकता है, अनिष्ट निवृत्ति नहीं हो सकती है. अनिष्ट निवृत्ति और इष्ट प्राप्ति दोनों जो फल है वो केवल नाम साधना से मिलते हैं. इसीलिए एक बहुत बढ़िया उदाहरण दिया. कन्यकुब्ज द्विजा कश्चित दासीपति अजामिला. अजामिल सत्कर्मावेत तत्पर होता, पण इंद्रिय कमजोर होती. लोक नामस्मरणा वाचून बाकी सर्व करतात, नामस्मरण नाही करत. हातामध्ये जपमाळा असताना अनुष्ठान पद्धतीने ज्या वेळेला आपण जप करू त्यावेळेला मनी ओढत असताना राम म्हणून आपण मनी वळतो. पण ते मनी वळणं चालू आहे, राम म्हणणं चालू आहे आणि इतरही गप्पा चालू आहे. इतर गप्पा ज्या वेळेला करतो त्यावेळेला त्या मनाला थांबून द्यायचं, त्यावेळेला त्याला वळायचं नाही. अगर आपके अगर ध्यान में आ जाए तो बहुत अच्छा होगा. जिस समय हम माला फेरते हैं, माला फेरते समय राम राम करते हुए माला फेरते हैं, लेकिन अगर कुछ बातें करने का अवसर आ गया, कुछ बातें करने का प्रसंग आ गया, तो उस मणि को, उस माला को वहीं पे रोक देना, उसको चलाना नहीं. क्योंकि अन्य कुछ संसार की बातें भी हम करते हो तो उस वो मणि को फेरते रहते हो. तुलसी का स्पर्श भी इंसान को पुण्य उत्पन्न कर देता है. दर्शनम स्पर्शनम ध्यानम नमनम पूजनम तथा रोपणम सेवनम पुण्यम तुलस्या पापनाशनम. कुछ लोग उस मशीन के द्वारा भगवान के नाम का जप करते हैं. मुझे उस पर कुछ आपत्ति नहीं जतानी है. मशीन के द्वारा भी नाम स्मरण किया तो उसका भी फल मिलेगा, लेकिन जितना माला पे किया उतना फल मिलता नहीं है. जेवढं माळेवर करू तेवढं फळ मशीनवर नाही मिळणार. जप होईल तुमचा, पण तुलसीला स्पर्श करून जप करा. दर्शनम स्पर्शनम ध्यानम नमनम पूजनम तथा रोपणम सेवनम पुण्यम तुलस्या पापनाशनम. नामसाधना कथा हे अहमस्फूर्त अवस्था असली पाहिजे. उत्स्फूर्त अवस्था, अहमस्फूर्त अवस्था, अपने मन की अहमस्फूर्त अवस्था होनी चाहिए कि नहीं, कथे का समय हुआ, अभी मुझे जाना पड़ेगा, कथेची वेळ झाली, मला जावं लागेल. तसा तर नियम असा आहे की व्यास गादीवर वक्ता आरूढ व्हायच्या आधी श्रोत्यांनी येऊन बसलं पाहिजे.
आपल्याला श्रोत्यांची वाट पाहावी लागते. हेही एक दुर्दैव झालंय. व्यास गादीवर वक्ता यायच्या आधी श्रोत्यांनी येऊन बसलं पाहिजे. कथा के कुछ नियम, कुछ मर्यादाएं होती है. बलात्कारी जली अनिला कथेसी. कुछ लोगों को तो बलात्कार से लाना पड़ता है, जबरदस्ती. चलो, नहीं गए तो क्या बोलेंगे अपने को, फिर मेरे ऊपर और चिल्लाएंगे. काही अशी भावना, नाही गेले तर आपल्यावर पुन्हा रागवतील, जावं लागेल. मी विनोदाकरता नाही बोलत आहे, ही विडंबना आहे. भीतीच्या आणि लोभाच्या पोटी भक्ती कधीच करू नका. भीती और भय और लोभ के कारण अगर हम भक्ति कर रहे हैं तो भक्ति तो व्यापार हो गया. लोभापोटी आणि भीतीपोटी भक्ती करू नका. अर्थात काही संकट आल्यानंतर अवश्य त्याचं चिंतन करावं, पण केवळ संकटापुरतंच करू नका. केवळ संकटापुरतंच नाही. मग तो एक व्यवहार झाला, घेवाण देवाण झाली. देवा, मी तुझं नाव घेतो, त्याबद्दल तू माझं हे काम करून दे. ती घेवाण देवाण झाली, तो व्यवहार झाला. भगवान अपना काम करेंगे, हमें अपना काम करना है. महत्वच कळत नसतं. आणि त्यातल्या त्यात सांगू तुम्हाला अजून, वस्तू ज्या वेळेला दूर जाते ना, त्यावेळेला त्या वस्तूचं महत्व कळतं. वस्तू जोपर्यंत जवळ असते तोपर्यंत तिचं महत्व कळत नाही. माँ बाप जब हमारे नजरों से दूर हो जाते हैं तब हमें उनका महत्व बाद में ख्याल में आता है. माँ बाप जब हमारी नजरों से दूर होते हैं तब कुछ आपत्ति आने के बाद हमें गुरु का स्मरण होता है, या संतों का स्मरण होता है, या भगवान का स्मरण होता है. और आपत्ति विपत्ति टल गई कि पुनः हमें संसार की याद सताती है, याद आने लगती है. दुख में तो सब सुमिरन करे, सुख में ना करे कोई. दुःखात तर सर्व स्मरण करतात, सुखात देखील. एका विशिष्ट स्तरावर पोहोचल्यावर ज्ञान देखील बाजूला राहून जातं. ती अवस्थाच वेगळी. त्या अवस्थेवर पोहोचण्याकरता कथा आहे. अजपा जप ही अवस्था झाली पाहिजे. राम हमारा जप करे हम बैठे आराम, ये अवस्था होने को मिलता है. भरताची ही अवस्था झालेली होती. राम प्रभू भरताच्या नावाचा जप करत होते. भरत, माझा भरत. ओहो, हातामध्ये जपमाळा आहे तोपर्यंतच हे बोट हलताय असं नाही. हातामध्ये एखाद्या वेळेला जपमाळा नसताना देखील हे बोट अशी याची ती कृती चालू ज्या वेळेला होते ना, समजून ज्या वेळेला अजप अजप आहे. इंद्रियांचं आपण नेहमी ऐकू नका. इंद्रियांना आपलं ऐकवण्याला भाग पाडा. नेहमी इंद्रियांचं ऐकू नका. इच्छा झाली की समोर गाडी आहे, लोटगाडी आहे, काय सुंदर चहा आहे, इच्छा झाली. मनाचं आपण नेहमी ऐकू नका. एखाद्या वेळेला मनाला आपलं ऐकू द्या.
इच्छा झाली, खूप सुंदर पदार्थ आहे हॉटेलमध्ये, पण माझी साधना चालू आहे. जब हमारी साधना चल रही हो तब कुछ चीजें, उस साधना में अंतराय उत्पन्न करने वाली जो चीजें होती हैं उन्हें पीछे छोड़ दो, उन्हें पीछे छोड़ दो. केवल भगवान मिलने के लिए नहीं है, तो भगवान के भक्ति में हमें आनंद मिलता है, इसलिए हम भक्ति करनी चाहिए. मीराबाईला लोक म्हणायचे, मीरा तू देव भेटावं म्हणून परमार्थ करते का? मीराबाई म्हणायची, तुम्हाला कोणी सांगितलं की मी देव भेटावा म्हणून परमार्थ करते? म्हटले, मग तू परमार्थ का करते? देव भेटावा म्हणून परमार्थ नाही करत आहे का? मीराबाई म्हटले, मी देव भेटावा म्हणून परमार्थ करतच नाही. तू परमार्थ का करते? मीराबाईने उत्तर दिलं, मला त्याच्यामध्ये आनंद मिळतो म्हणून मी परमार्थ करते. मैं तो अपने नारायण की, मैं तो अपने नारायण की हो गई आप ही दासी रे. पद घुंघरू बांध मीरा नाची रे, पद घुंघरू बांध मीरा नाची रे, नाची रे, पद घुंघरू बांध मीरा नाची रे. मैं तो अपने नारायण की, मैं तो अपने नारायण की हो गया दास रे. पद घुंघरू बांध मीरा नाची रे, पद घुंघरू बांध मीरा नाची रे, पद घुंघरू बांध मीरा नाची रे, नाची रे, नाची रे. मैं तो अपनी नारायण की हो गई आप उदासी रे. भगवान भेटावा म्हणून मी प्रयत्न नाही करत आहे. श्रीधाम वृंदावनामध्ये एक गोपिका डोळे बंद करून बसलेली होती. एक सखी तिच्याजवळ गेली. नारद महर्षी गेले, म्हटले, वृंदावन में तो भगवान को देखना चाहिए, आप आंखें मूंद कर बैठे हो. भगवान ध्यानात यावा म्हणून तू बसलेले एका डोळे बंद करून. ती गोपिका म्हणायला लागली, तुम्हाला कोणी सांगितलं की तो ध्यानात यावा म्हणून मी डोळे बंद करून बसले? म्हणजे मग डोळे बंद करून का बसले? तो ध्यानातला निघून जावा म्हणून मी बसले. ही बी अवस्था आहे. तो माझ्यातून निघून जावा म्हणून मी प्रयत्न करते. याला म्हणतात एक उच्चतम अवस्था. नामस्मरणाने मलदोष निवृत्त होतो, विक्षेप दोष जातो, चित्ताची चंचलता जाते. नामस्मरणाचे हे सामर्थ्य. मल विक्षेप दोषाची निवृत्ती होते. कोणतीही विपत्ती येऊ द्या जीवनामध्ये, केवळ त्या नामाची कास धरा. बस नामाची कास धरा. तो कमण तुझा न पडावा विसर, 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 कमण तुझा
पांडव अखंड वनवासी आहात पांडव अखंड वनवासी आहात पांडव अखंड वनवासी दुःखाचे डोंगर झाले तरी दुःखाचे डोंगर झाले तरी आहात पांडव अखंड वनवासी आहात पांडव अखंड वनवासी आहात पांडव अखंड वनवासी शब्द वापरलाय तुकोबारायांनी अखंड वनवास. वास्तविक 12 वर्ष वनवास होता आणि 1 वर्ष अज्ञातवास होता. आणि तुकोबारायांनी अखंड वनवास शब्द वापरला. अखंड वनवास शब्द का वापरला? अखंड वनवास आहे त्या. पहा ते पांडव अखंड वनवास. शरीराला जरी 13 वर्ष वनवास होता तरी मनाला अखंड वनवास होता. इसलिए तुकाराम महाराज कहते अखंड वनवास. शरीराला फक्त 13 वर्ष वनवास होता. 1 वर्ष अज्ञातवास, 12 वर्ष वनवास आणि 1 वर्ष अज्ञातवास. पण मन तर अखंड वनवासामध्ये होत असत. आपणही अखंड वनवासी आहे. अखंड वनवासी. कधी हे दुःख सतवतं तर कधी ते दुःख सतवतं. कधी प्रपंचातलं दुःख सतवतं. प्रपंचामध्येही कधी मनुष्यापासून दुःख आहे, पुरुषापासून, स्त्रीपासून, कधी मातेपासून, कधी पित्यापासून, कधी भावापासून, तर कधी आप्तेष्टापासून, कधी नातेवाईकांपासून, कधी पतीपासून, तर कधी पत्नीपासून, कधी पैशापासून. अखंड वनवास है. अखंड वनवास होने के बाद भी पांडवों ने जीवन में एक ही किया, परित्याग देवासी आठवेती. भगवान का विस्मरण नहीं हुआ उन्हें. कोणत्याही अवस्थेत राहा तुम्ही, त्याचं स्मरण चालू ठेवा. माणसाला असं वाटतं की आपलं दुःख जावं. दुःख जावं त्याच्याकरता प्रयास असतो. पण दुःख ज्या वस्तूने जाणार आहे ती वस्तू करायला तयार नाही, ती गोष्ट करायला तयार नाही. पापाचं फल आहे दुःख आणि पुण्याचं फल आहे सुख. सुख प्रत्येकाला आवडतं. कोणा असा मनुष्य जीवनामध्ये की त्याला सुख नको वाटतं म्हणून. सकाळी परिक्रमा करताना प्रत्येकाला वाटत होतं की केव्हा मिथिला कुंज येईल म्हणून. कोण असा माणूस आहे की त्याला असं वाटत होतं की अजून 10 किलोमीटर पुढे जावं. काही लोकांना वाटत असेल कधी 13 तारीख येईल आणि कधी रेल्वे स्टेशनवर जाऊन गाडीमध्ये बसू. असं नाही, असं नाही. कुणाला मुलाचं स्मरण, कुणाला परिवाराचं स्मरण, कुणाला कुणाचं नोकरीचं स्मरण, कुणाला कशाचं स्मरण. पंढरपूरची दिंडी निघाली आणि धनाजी जाटा शेती पेरत होते. पेरणी करत होते. पाऊस पडलेला होता. पेरणी करत होते. आषाढी वारी निघाली. शेताच्या समोरून रोड होता आणि त्या रोडवरून दिंडी निघाली. ज्ञानोबा तुकाराम, ज्ञानोबा तुकाराम. दिंडी ज्यावेळेला निघाली ते चाडं तिथेच ठेवलं. बैल तिथेच उभे त्या दिंडीचं दर्शन करण्याकरता आले. एक वाक्य सांगू. जिथे आपलं चित्त प्रसन्न होत असेल तिथे नित्य राहत जा, शरीराने आणि मनाने. आणि जिथे चित्ताला विक्षेप निर्माण होत असेल तिथून दूर निघून जायचं.
सुखे सेवाविती दरी चित्ता मिळे त्याचा संग रुचिक शोभविते दूर तेची वली. ज्या त्यानं आपलं चित्त प्रसन्न होत असेल तिथे राहत जा, शरीराने देखील आणि मनाने देखील. आणि ते जिथे चित्ताला त्रस्तता असेल, चित्त विक्षिप्त होत असेल, उद्विग्नता येत असेल, मग सुखे सेवाविती दरी शोभविते दूर तेची भली. चित्ता मिळे त्याचा संग रुचिक. चित्ता मिळे त्याचा संग रुचिक. एक माझा अनुभव सांगू तुम्हाला, सांगू नाही व्यासपीठावरून, पण जितका वेळ कथेमध्ये असतो ना, मला तर असं जीवनामध्ये वाटतं तेच माझं खऱ्या अर्थानं आयुष्य आहे, तेच माझं खऱ्या अर्थाने जीवन आहे. जिस दिन कथा कीर्तन बंद हो जाएगा, भगवान को तो मैं प्रार्थना करूंगा उस दिन मुझे यहाँ रखना नहीं आपने. ज्या दिवशी कथा कीर्तन बंद होऊन जाईल त्या दिवशी तिथून पुढे ठेवायचं नाही देवा. कुणा करता जगायचं, कशा करता जगायचं. जीवन में एखादी चीज अगर गुम हो गई, एखादी वस्तू जर हरवली, एखादी जर विपत्ती आली, तो मनुष्य या निर्णयावर पोहोचतो डायरेक्ट कि बस मेरा तो सर्वस्व लौट गया, सब कुछ चला गया, मेरे पास कुछ नहीं बचा. एखाद्याची पत्नी वारते, एखाद्या स्त्रीचा पती वारतो, एखाद्याचा मुलगा वारतो, एखाद्याचे आईबाप वारतात, एखाद्याची संपत्ती जाते. त्यावेळेला त्याच्या मनामध्ये एकच ग्लानी निर्माण होऊन त्याच्या मुखातून शब्द निघतो, बस मेरा तो सब चला गया. लेकिन कभी भी मन में ऐसा विचार नहीं आता कि मेरा राम अभी भी मेरे पास है. राम को कौन ले जा सकता है. सबसे बड़ी तो उपलब्धि मेरा राम मेरे करीब है. अगर मेरा राम करीब है तो मुझे बाकी चीजों की क्या जरूरत है. माझा राम माझ्या जवळ आहे. सबसे बड़ी विपत्ति तब आएगी जीवन में जब हमारा राम हमको छोड़कर चला जाएगा. राम राम म्हणता जाओ माझा प्राण. ओ विपदो नैव विपदः संपदो नैव संपदः विपद विस्मरण विष्णु संपद नारायण स्मरतः. सबसे बड़ी विपत्ति कौन सी है? जिस दिन भगवान का हमें विस्मरण हो जाएगा वो सबसे बड़ी विपत्ति है. और जिस दिन भगवान का हमें स्मरण रहेगा वो सबसे बड़ी संपत्ति है. रामा बिन जीव व्याकुळ होतो. 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 सुचत नाही का, सुचत नाही का, कसा मला टाकून गेला राम. कसा मला टाकून गेला राम. कसा मला टाकून गेला राम. कसा मला टाकून गेला राम.
रामाविन मज चैन पडेना, सुचत नाही का कसा मला टाकून गेला राम. विपदो नैव विपदः संपदो नैव संपदः. विपद विस्मरण विष्णु संपद नारायण स्मरतः. भगवान का विस्मरण ये सबसे बड़ी विपत्ती है, सर्वात मोठी विपत्ती आहे. आपली एखादी वस्तू हरवली तर आपण म्हणतो बस सर्व संपलं पाहिजे. एखाद्या वस्तूच्या विरहामध्ये आपण जीवनाला व्यर्थ समजायला लागतो. वस्तूच्या विरहामध्ये जीवनाला, व्यक्तीच्या विरहामध्ये जीवनाला व्यर्थ समजू नका. रामाच्या भजनाच्या विरहात जीवनाला व्यर्थ समजा. राम रमैया गाए जा, राम से लगन लगाए जा. राम रमैया गाए जा, राम से लगन लगाए जा. राम रमैया गाए जा, राम से लगन लगाए जा. राम रमैया गाए जा, राम से लगन लगाए जा. राम हितारे राम कुबारे राम नाम दोहराए जा. राम हितारे राम कुबारे राम नाम दोहराए जा. राम रमैया गाए जा, राम से लगन लगाए जा. राम रमैया गाए जा, हर पुर जन सुख जाए जा. राम रमैया गाए जा, राम से लगन लगाए जा. राम रमैया गाए जा, हर पुर जन सुख जाए जा. जिस देश में जिस भेष में परिवेश में रहो, राधा रमन राधा रमन राधा रमन कहो. राधा रमन कहो. जिस देश में जिस भेष में परिवेश में रहो, राधा रमन राधा रमन राधा रमन कहो. राधा रमन कहो. जिस योग में जिस भोग में जिस रोग में रहो. जिस योग में जिस भोग में जिस रोग में रहो. राधा रमन राधा रमन राधा रमन कहो. राधा रमन कहो. जिस देश में जिस भेष में परिवेश में रहो, राधा रमन राधा रमन राधा रमन कहो. राधा रमन कहो. राधा रमन कहो. अजामिल ब्राह्मण आहे, सत्कर्माचं आचरण आहे, नजर थोडी कमजोर आहे. सत्संगापुरतं आपलं जीवन स्थिर असतं. सत्संग झाला की जीवन पुन्हा उदंड बनून जातं.
अजामिल हा ब्राह्मण आहे, पण एक वेळेला शिका आपला फुलं आणण्याकरता उपवनामध्ये गेला. एका स्वैर वर्तन करणाऱ्या पुरुषाला पाहिलं, एका वेश्येला पाहिलं. घरी आला, पूजेमध्ये मन लागत नाही. मनाचा एक स्वभाव आहे, मनाची धाव नेहमी खाली असते. खालारा धावे पाणी. ज्याप्रमाणे पाण्याची धाव नेहमी वरतून खाली असते, तशी मनाची धाव नेहमी वरतून खाली असते. चांगलं लवकर पटत नाही माणसाला, वाईट गोष्टी लवकर पटतात. लवकर पटतातही त्या लवकर गडी उतरतातही. सज्जनाचा संग लवकर पटणार नाही, पण असज्जनाचा संग लवकर पटतो. स्वभावाची ठेवण बनलेली आहे. अनंत कालापासून या मनाला संस्कार लागलेले. अनादिमालेच्या ठाई नित्य विषय सेविले पाही, ते ठसावले चित्ताच्या ठाई. मनाला सवय लागलेली आहे. काय करणार? काही माणसं म्हणतात काय करावं, आता हा युग असा आहे, कलियुग आहे, आम्हाला त्यांच्यामध्ये बसावंच लागतं, त्यांच्या म्हणण्याप्रमाणे घ्यावीच लागते, त्यांच्या म्हणण्याप्रमाणे खावंच लागतं. नाहीतर मग ते लोक आम्हाला अडाणी समजतात. आपण आपली सात्विक वृत्ती एका क्षणामध्ये सोडून द्यायला तयार होतो, पण ते त्यांची रजोगुणी तमोगुणी वृत्ती सोडायला तयार होत नाही. आपण लगेच आपली वेशभूषा सोडून देतो आणि त्यांची वेशभूषा धरायला काहीच टाइम लागत नाही आपल्याला, पण ते एवढे कट्टर असतात की त्यांची वेशभूषा ते सोडतच नाही. अरे लग्नामध्ये आला, तू धोतर का नाही घातलं, तू तर नेहमी धोतर. नाही, तर लग्नाला जाणं आहे, सर्व लोक पॅन्टवाले असतात, मग आपण ते एवढं एकटं काय चांगलं दिसणार आहे त्याच्यात. वा, कुठे न्यायचा हा न्याय? एक उदाहरण देऊ आपल्याला, 2 उदाहरणं देतो राजकारणातले. राष्ट्रपती सारख्या महामहिम पदावर बसल्यावर देखील प्रतिभाताई पाटील यांच्या डोक्यावरचा पदर कधीच खाली आला नाही. त्याच्यापेक्षा कोणतं पद असेल अजून मोठं? कोणतं पद आहे अजून मोठं? आपले कपडे इथपर्यंत बाहेर. कुणावर टीका किंवा निंदा करणं माझा विषय नाही. फक्त एवढंच आपल्याला सांगायचं आहे की आपली जागा, आपली सात्विक वृत्ती आपण सोडून द्यायला वेळच लागू देत नाही. काहीच वेळ लागत नाही आपल्याला, लगेच सोडून जाते. एवढे कच्चे आहोत आपण. ते लोक एवढे पक्के असतात की त्यांचं कधीच सोडत नाही. पॅन्ट घालणारे सहसा धोतर घालतच नाही. जीन्सची पॅन्ट घालणारे सहसा आपल्या वेशभूषेमध्ये येत नाही. ते त्यांच्याच महिम्यात राहते. आपण आपला महिमा सोडून द्यायला काहीच टाइम लागत नाही आपल्याला. एवढं आपलं मन कच्च आहे. का? आपला आपल्या साधनेवर, आपल्या संस्कारावर विश्वास कमी पडतो. आपल्या संस्कारावर विश्वास कमी पडतो. पाश्चिमात्य देशातील लोक आपलं अनुकरण करायला लागले आणि आम्ही त्यांचं अनुकरण करायला लागलो. तुम्ही म्हणाल, काही लोक म्हणतात कपड्यांनी काय होतं. मला माहिती आहे की कितीही बोललं तरी कोळसा काळाच राहतो, तो कधीच पांढरा होत नाही. आणि ही मोठं मी म्हणजे हृदयाला ग्लानी येऊन बोलतोय, पण तरी सांगतो, आपणच आपल्या पायावर कुऱ्हाड मारून घेतो. कोणाचंच नुकसान होत नसतं त्याच्यामध्ये.
उद्धरेदात्मनात्मानं. आपणच आपल्या पायावर कुऱ्हाड मारून घेतो. दुसरं उदाहरण सांगतो अजून तुम्हाला. यूपी सारख्या सर्वात मोठ्या स्टेटचे मुख्यमंत्री झाल्यानंतर देखील योगी साहेबांनी आपली वेशभूषा कधीच बदलली नाही. वैकुंठवासी मामासाहेब दांडेकर वारकरी संप्रदायाचे एक रत्न, SP कॉलेजचे प्रिन्सिपल होते, पण धोतर आणि कोटाशिवाय शाळेमध्ये शिकवायला गेलेच नाही. या लोकांचे तत्व कुठे नेणार, आपण कुठे चाललोय? सांगत होतो तुम्हाला. काही लोक म्हणतात वस्त्राने काय होतं. एक वाक्य सांगतो फक्त, सर्व वाक्याचं सार, सर्व अवस्थेचं सार. वस्त्र इंसान को पाप से बचाता है. वस्त्र इंसान को पाप से बचाता है. वस्त्र इंसान को पाप से बचाता है. इंग्रजांनी, मोगलांनी केवळ आमच्या देशावर स्वारी केली नाही, त्यांनी पहिल्यांदा स्वारी केली, पहिल्यांदा हत्या केली तर आमच्या संस्काराची. आमच्या संस्कारावर आघात केला, आमच्या वेशभूषेवर आघात केला, आमच्या केशभूषेवर आघात केला. आमच्या संस्कारावर आघात केला. अजूनही जागे होण्याची वेळ आहे. काय जागाची निदेलासी, सुने जागो निदारापासी, तुझ्या हितासाठी करी वसवसी, अजूनी कान भेटी घेसी गोविंदा वासुदेवास. जेवण कसं करावं हे सांगण्याची गरज आहे. मूल जन्माला येताबरोबर आई त्यावेळेला उचलते त्याला आणि आपल्या वक्षस्थळाला लावते. त्याला सांगायची गरज पडत नाही की तो लगेच आईच्या स्तनाला तोंड लावून दूध प्यायला तयार होतो. अनादि संसार मालेच्या ठाई नित्य विषय सेवी पाय. ऊर्ध्वबाहुर्विरोम्यश्च न च कश्चित् शृणोति मे, धर्मात् अर्थश्च कामस्य सधर्मः किं न सेव्यते. आपणच आपल्या जीवनाचं पतन करतोय आणि आपणच आपल्या जीवनाचा उद्धार करू शकतो. आपल्या हातात आहे. अजामिल दृश्य पाहिलं फक्त, देवपूजा सुटली, खालारा धावे पाणी. त्याकरता बोलतोय, चांगले विचार लवकर पटत नाही आपल्याला. लवकर म्हणण्यापेक्षा ते पटतच नाही. काही काही माणसांचा एवढा मूर्खपणा असतो, काही काही मुलांचा, मुलींचा, ते चांगले विचार सांगणाऱ्याला वेड्यात काढतात. वेड्यात माणसाने वेड असावं. देवाकरता वेड व्हा, संसाराकरता वेडे होऊ नका. आम्ही संसाराकरता वेडे होतोय, देवाकरता वेडे होत नाही. सुदामदेव देवाकरता वेडे झाले, संत श्री मीराबाई देवाकरता वेडी झाली.
वृंदावनामध्येच पागल बाबा म्हणून आहे, पागल बाबा म्हणून संत होऊन गेले, तेव्हा करता वेळ झाली. 2 वाक्य सांगेल. जे दिखाऊ असेल त्याच्या मागे लागू नका, जे टिकाऊ असेल त्याच्या मागे लागा. जे दिखाऊ असेल त्याच्या मागे लागू नका, जे टिकाऊ असेल त्याच्या मागे लागा. एका रेड्याला समजलं कुणाच्या मागे जावं, पण मनुष्य म्हणणाऱ्या निर्बुद्धाला समजत नाही की आपण कुणाच्या मागे जावं. रेड्याला समजलं आपण कुणाच्या मागे जावं, म्हणून रेडा पैठणवरून ज्ञानोबारायांच्या मागे मागे निघाला. शुद्धीपत्र घेण्याकरता ज्ञानोबाराय तयाही कर्तव्य असे उरले लोका लागी. काहीच गरज नव्हती. एक हिंदी में एक कहावत है, अपना गुड़ भी दरवाजा बंद करके खाना चाहिए. शुद्धीपत्राची काहीच गरज नाही. जे स्वतः शुद्ध आहे नव्हे, ज्यांनी तीर्थांना शुद्ध केलं त्यांना शुद्धीपत्राची काय गरज होती. निवृत्तीनाथ महाराजांचा या गोष्टीला विरोध होता, पण ज्ञानोबाराय म्हणायचे नाही दादा, कर्तव्य ते असे उरले लोकांना, आपल्याला जावं लागेल. पैठणला गेले ब्राह्मणांच्या सभेमध्ये. प्रसंग तुम्हाला माहिती आहे, तरी संतांचं चरित्र सांगताना मला माझ्या वाणीला आवरता येत नाही. एका ब्राह्मणाकडे गेले, गरीब ब्राह्मण, ज्ञानोबारायांना जवळ करणारा ब्राह्मण. रात्रभर वह्या पुरावे पाहत राहिले की यांना विठ्ठलपंतांना वाचवावं कसं. त्याकरता विठ्ठलपंत आणि रुक्मिणी माता ज्या वेळेला गेले होते त्यावेळेचा हा प्रसंग. आणि त्याच ब्राह्मणाकडे ज्ञानोबाराय, निवृत्तीनाथ महाराज, सोपान काका, मुक्ताई गेल्या. धर्मसभेमध्ये उभं केलं. बघा, कैवल्याचे अधिकारी जे मोक्षाती सोडी बांधी करी, असे ज्ञानोबाराय आहे. ज्ञानोबारायांना आरोपी सारखं त्या धर्मसभेमध्ये त्या धर्मपंडितांच्या समोर उभं राहावं लागलं. आरोपी सारखं. आपण कुठे लागलो. आरोपी सारखं उभं राहावं लागलं. ज्ञानोबाराय उभे आहे. निवृत्तीनाथ महाराज, सोपान काका, मुक्ताई माता, त्या गोदावरी मातेच्या घाटावर जिथे धर्मसभा भरली, अपराध केलाय तुमच्या आई वडिलांनी, तुम्ही संन्यासाची मुलं आहात, तुम्हाला प्रायश्चित्तच नाही. महाराज, आम्हाला शुद्धीपत्र द्या. नाव विचारलं, नाव काय? निवृत्तीनाथ महाराजांनी सांगितले, या देहाला निवृत्ती म्हणतात. ज्ञानोबारायांनी सांगितले, या देहाला ज्ञाना म्हणतात, ज्ञानदेव म्हणतात. तिथून एक रेडा चाललेला होता. योगायोग पहा कसा. त्या रेड्याचं भाग्य म्हणावं. एक रेड्याचा मालक त्या म्हशीला चारण्याकरता घेऊन चाललेला होता. त्या म्हशीमध्ये एक रेडा होता. तो रेडा समोर आल्याबरोबर ते ब्राह्मणांचं लक्ष का रेड्याकडे जावं, एखाद्या ब्राह्मणाकडे नाही गेलं, रेड्याकडे लक्ष गेलं. अरे, या रेड्याचं नाव देखील ज्ञानदेव आहे, ज्ञान आहे. मग त्याच्यात आणि तुझ्यात काय अंतर आहे? ज्ञानोबाराय म्हणतात, काही अंतर नाही महाराज. ज्ञानदेव म्हणे, तोही माझा आत्मा.
वो तो मेरा ही आत्मा है. रेड्या हाकलणाऱ्याच्या व्यक्तीपासून चाबूक घेतला आणि त्या रेड्याच्या पाठीवर चाबूक मारला. रेड्याच्या पाठीवर चाबूक मारला, पण वड ज्ञानोबाऱ्यांच्या पाठीवर उठला. तोची वड उठी ज्ञान यासी. रेड्याची पाठी आसुडता, तोची वड उठी ज्ञान यासी. अरे हा तुझा आत्मा आहे ना? म्हटले हो. याला वेद बोलायला लाव. ज्ञानोबारे म्हणतात, महाराज कोणता वेद बोलायला सांगू? ऋग्वेदी ब्राह्मण होते, ऋग्वेद बोलायला सांग. ज्ञानोबारांनी त्या रेड्याच्या मस्तकावर नुसता स्पर्श केला, रेडा वेद बोलायला लागला. ज्ञानदेव म्हणे बोलिले ऋग्वेद, ओंकार हा शब्द प्रणवाचा, ओंकार हा शब्द प्रणवाचा. ज्ञानदेव म्हणे बोले रे ऋग्वेद, ओंकार हा शब्द प्रणवाचा, ओंकार हा शब्द प्रणवाचा. ज्ञानोबारांनी रेड्याला आज्ञा दिली, ओंकार हा शब्द प्रणवाचा. रेडा वेद बोलायला लागला. लोकांनी मानावं म्हणून ज्ञानोबारांनी हा चमत्कार केला नाही. अलीकडे लोकांचं कसं आहे, जो चमत्कार दाखवेल लोक कलियुगामध्ये त्याला संत समजतात. दुनिया झुकती है लेकिन झुकाने वाला चाहिए. रेडा वेद बोलायला लागला. घाबरले सर्व पंडित. आता शुद्धीपत्र द्यायची यांना काय गरज आहे? हो हो. ज्ञानोबराय, निवृत्तीनाथ महाराज, सोपान काका, मुक्ताई पैठणून त्या ब्राह्मणांचा निरोप घेऊन तिथून निघाले. आणि ज्या वेळेला तिथून ते निघाले, ज्ञानोबारांनी रेड्याच्या मालकाला म्हटलं नाही की आमच्या सोबत चाल. ज्ञानोबारांनी त्या रेड्याला म्हटलं नाही की माझ्यासोबत चाल. रेड्याने विचार केला, माझ्या जीवनाची कृतार्थता ज्ञानोबारांच्या मागे चालण्यामध्येच आहे. माझ्या जीवनाची इति कर्तव्यता ज्ञानोबारांच्या मागे चालण्यामध्येच आहे. निघाला रेडा. सांगायचं कशा करताय? रेड्याला कळलं की आपण कुणाच्या मागे चालावं. माणसांना कळत नाही आपण कुणाच्या मागे चालावं. आडे फाट्यावर आले. रेड्याने ज्ञानोबारांना प्रार्थना केली, माऊली, माझं जीवन मला आता संपवायचं. मी इथून पुढे नाही येऊ शकत. एखाद्या व्यक्तीला जीवनामध्ये स्वतःच्या मुलाकडून तिळांजली भेटत नाही, अग्निदाग भेटत नाही. इतिहासामध्ये अनेक उदाहरणं असे आहे की एका पक्षाला राम प्रभूच्या हाताने अग्निदाग मिळाला. निम्न जातीमध्ये जन्माला आलेल्या शबरीला प्रभूच्या हाताने अग्निदाग मिळाला. त्याच रामायणामधला प्रसंग, महाराज दशरथांच्या भाग्यामध्ये राम प्रभूच्या हातचा अग्निदाग नव्हता.
आणि कलियुगामध्ये एका मंद बुद्धी असणाऱ्या प्राण्याला ज्ञानोबारायांच्या हाताने समाधी मिळाली. असं रेडा होण्यातही भाग्य आहे. एक संग तुम्हाला, नामा म्हणे आम्ही पायरीचे चिरे. माणसाने जीवनामध्ये साधूच्या द्वारचा कुत्रा होणं पसंत करा, पण एखाद्या अन्यायी व्यक्तीच्या घरातला मालक होणं पसंत करू नका. साधूच्या द्वारचा कुत्रा होणं पसंत करा. संत द्वारीचा कुत्रा मी झालो, भुंकत भुंकत तुझे द्वारी आलो. संत समागम एखादी परी, वावे त्यांचे द्वारी श्वान याती. तुकोबाराय म्हणतात, संतांच्या दरवाजामध्ये कुत्रा होणं पसंत करा. कसा वेळ पुरेल सांगा तुम्ही आता. श्रोत्यांना असं वाटतं वेळेच्या वर एक सेकंद जायला नको. कसं करणार सांगा. भगवंताची कथा इतकी गोड आहे माय बापो, जीवनाला धन्य करू. कुणाच्या मागे जावं हे लक्षात घ्या. पुन्हा पुन्हा का शब्द वापरतोय? तरुणांना कळत नाही कुणाच्या मागे जावं. भगवान शुकदेव सांगतायत, हे राजन, अजामिळाचं सत्कर्म संपलं, असत्कर्म आचरण करायला लागला. एका क्षणामध्ये जीवन उद्ध्वस्त झालं. एका क्षणात जीवन उद्ध्वस्त झालं. संतांची भेट झाली, योगायोग. त्याची पत्नी गरोदर आहे. संतांनी सांगितलं हिला मुलगा होईल, त्याचं नाव नारायण ठेव. त्याने नारायण नाव ठेवलं. यमदूत त्याला एका दिवशी एक वेळेला घेण्याकरता आले. त्याने मुलाला बोलवलं, देवाला नाही बोलवलं. कन्यकुब्जे द्विजा कश्चित् दासीपती अजामिलः, नाम्ना नष्ट सदाचारो दास्या संसर्ग दूषिताः, दूरे क्रीडनकासक्तं पुत्रं नारायणावयं, लावितेन स्वरे नोच्चैर राजुहा वा कुलेंद्रियः. त्याने मुलाला बोलवलं, देवानंही बोलवलं. सांकेत्य संकेत से भी अगर हम भगवान का स्मरण कर लो तो भी हमारा कल्याण है. ज्ञानोबारायांच्या पालखी सोहळ्यामध्ये मुरमुरे, पोहे, फुटाणे, हॉटेलवर गाडी लोटणारा मनुष्य, लोटगाडीवर पदार्थ विकणारा मनुष्य, तोही देखील माऊली म्हणतो सांकेत्यम. अजामिळ, विष्णुदूत आले, अजामिळाला सोडवलं. यमदूत म्हणायला लागले, हो याने देवाचं नाव नाही घेतलं, याने त्यांच्या मुलाचं नाव घेतलं. तुम्ही मुलाचं नाव समजतात, पण नारायण माझ्या देवाचं नाव आहे. म्हणून आपल्या मुलांची नावं ठेवत असताना विचार करून ठेवा. कशाही नावं नका ठेवू. सहज आपण उद्धाराकडे वळण्याचा कल करा. नारायण नारायण नाव ठेवलं, परिणाम पहा. यमदूतांकडून विष्णुदूतांनी त्याला सोडवलं. तिथून तो हरिद्वार क्षेत्रामध्ये गेला आणि वयाच्या 87व्या वर्षी विमान घेण्याकरता आलं.
मुक्त झाला. नामाचं महत्व वर्णन केलं. यमदूत विष्णुदूत यांचा संवाद आहे. ते नामस्मरण करताना 10 प्रकारचे दोष व्हायला नको. त्याच्यामध्ये पहिला दोष आहे सन्निंदा. संतांची निंदा व्हायला नको. पतितस्खलितो भग्न संदष्टस्तप्त आहतः. रस्त्याने चालता चालता पाय घसरला, पडला मनुष्य, पडता पडता राम म्हणा तरी कल्याण आहे. नामाचं महत्व वर्णन केलं. अजामिळ आणि यमदूत यांचा संवाद. नंतर यमदूत आणि यमधर्म यांचा संवाद ते वर्णन येतं. दक्ष प्रजापतीच्या संततीचं वर्णन येतं. दक्ष प्रजापतीला 10,000 मुलं झाले. नारदाने त्यांना साधू बनवून टाकलं. साधू बनवणं गुन्हा आहे का? एखाद्याला साधू बनवणं गुन्हा आहे का? एखाद्याचं व्यसन सोडणं गुन्हा आहे का? पण व्यसनी माणसाला कधीच वाटत नाही की आपलं व्यसन सुटलं पाहिजे. व्यसन सोडणं गुन्हा नाही, पण व्यसन धरवणारा, व्यसन लावणारा आपला जवळचा वाटतो, व्यसन सोडवणारा शत्रू वाटतो. व्यसन सोडणारा आपल्याला शत्रू वाटतो. भगवंताच्या भक्तीला लावणारा काही गुन्हा आहे का? लावणं गुन्हा आहे का? दक्ष प्रजापतीला वाटलं हा नारदाने गुन्हा केला. हर्यश्व नावाचे 10,000 मुलं झाली दक्ष प्रजापतीला. नारदाने त्या सर्वांना बाबाजी बनवून टाकलं. दक्ष प्रजापती विचार करायला लागला, माझी मुलं अजून वनातून येत नाही. आणि मग माहिती पडलं हे तर संत झाले. नारदावर रागावले. नारदाला श्राप देऊन टाकला. जा, तू एका जागेवर कधीच थांबू शकणार नाही. नारदाने त्या शापाला देखील वरदान समजलं. आपल्या मान्यतेवर आहे समोरच्या व्यक्तीने आपल्यावर काय केलं आणि त्याचा परिणाम, त्याचा आपण आशय काय काढला, आपल्या मान्यतेवर आहे, आपल्या समजण्यावर आहे. दक्ष प्रजापतीने श्राप दिला की तू एका जागेवर 1 सेकंदाच्या वर थांबू शकणार नाही. नारदाला तो उपदेश वाटला. नारद म्हणायला लागले, वा, काय उपदेश दिला मला, काय आशीर्वाद दिला मला. आता मी आतापर्यंत कुठेतरी आश्रमामध्ये 8-8 दिवस राहत होतो, भजन करत होतो. आता तर रोज आश्रम बदलवत जाईल, रोज लोकांना उपदेश करत जाईल. हो, नारदाला श्राप देण्याची नारदामध्ये ताकद आहे. नारदाने श्राप नाही दिला का? नायम मार्गोही साधुना. नारदाने श्राप नाही दिला. मग दक्षाने विचार केला की आता मुलांना जन्मच द्यायचा नाही, म्हणून दक्षाने 60 मुलींना जन्म दिला. त्या 60 मुलींचा वंश विस्तार सांगितला. त्या कुणाकुणाला दिल्या त्याचं वर्णन येतं. एक वेळेला इंद्राला भेटण्याकरता बृहस्पती गेले. इंद्राने आपल्या गुरुचा सन्मान नाही केला. इंद्र हा ऐश्वर्यामध्ये होता. गुरु आल्यानंतर इंद्र उठून उभा राहिला नाही. ही मर्यादा असते. श्रेष्ठ व्यक्तीच्या आसनाला आसन लावून देखील बसणं पाप आहे. पूज्यासनी आसना आसन बैसता गमन माते सिद्धी. पूज्य एकासनी आसना आसन. इंद्राने गुरु आले तरी सन्मान नाही केला, बसून राहिले. असाच प्रसंग काकभूषुंडीच्या बाबतीमध्ये उज्जैनमध्ये घडला. काकभूषुंडी पूर्ववृत्तांत सांगताना ब्रह्मकुलामध्ये होते. ब्राह्मणाचा मुलगा देवाच्या दर्शनाला गेला, पण गुरु आले. गुरु आल्यानंतर त्याला वाटलं तर आपल्याला उठावं लागेल, गुरु आले म्हणून मुद्दाम डोळे बंद करून घेतले आणि ध्यान करण्याचं नाटक केलं.
काही काही जर आपण सांगितलं हो एक काम कर ना, तो महाराज तुमचे पाय कसे काय सोडू, मुद्दाम पाय धरून घेतो. अरे पण तू जरा जाऊन थोडंसं माझ्याकरता हे घेऊन ये ना, महाराज तुमचे पाय कसे सोडू. थोड्या वेळाने एखादा मनुष्य येतो, का हो आमच्या घरी तुमच्या काही शिष्यांना जेवायला पाठवा ना. आपण म्हणायच्या आधीच अरे तू जातो का, हा तुमची आज्ञा कशी मोडू. वा रे वा. माणसाने चतुर असावं पण चॅप्टर नसावं. चतुर असावं पण चॅप्टर नसावं. कपट, अरे इतकं कपट. इंद्राने आपल्या गुरुचा सन्मान केला नाही. परिणाम काय झाला, बृहस्पती इंद्राला सोडून निघून गेले. आता गुरुच नाही, गुरुशिवाय आपले जीवन राहू शकत नाही. मग गुरु नाही तर काय करावं. इंद्राने त्वष्टा ऋषीचा मुलगा विश्वरूपा त्याला गुरुपद दिलं. त्याने इंद्राला नारायण कवचाचा उपदेश केला आणि यज्ञामध्ये त्यांनी दैत्यांनाही आहुती दिली. कारण त्याचे वडील ब्राह्मण होते पण आई दैत्य कुळातली होती. दैत्यांनाही आहुती दिली. इंद्राच्या लक्षात आलं. इंद्राने त्याचे 3 शिर कापून टाकले. इंद्राच्या पाठीमागे ब्रह्महत्या लागली. इंद्राने त्या ब्रह्महत्येला 4 ठिकाणी विभागून दिलं. पृथ्वीच्या ठिकाणी, जलाच्या ठिकाणी, वृक्षाच्या ठिकाणी आणि स्त्रियांच्या ठिकाणी. पृथ्वीच्या ठिकाणी जे मोठमोठे खड्डे असतात ते ब्रह्महत्येचं पातक आहे. समुद्रावर, पाण्यावर, नदीवर जो फेस असतो ते ब्रह्महत्येचं पातक आहे. वृक्षामधून जो डिंक येतो ते ब्रह्महत्येचं पातक आहे. आणि स्त्रियांना जे मासिक रजोदर्शन येतं ते ब्रह्महत्येचं पातक आहे. या 4 लोकांनी इंद्राकडून 4 वर मागून घेतले. बदल्यामध्ये इंद्राने त्या चौघांना 4 वर दिले. पृथ्वीला वर दिला की तुझा वरचे जे खड्डे असते ते कालांतराने भरले जातील, तुझा दोष जाईल. जलाला सांगितलं तो फेस बाजूला केल्यानंतर ते पाणी शुद्ध असेल प्यायला. प्रत्येकाला काहीतरी वर दिला. वृक्षाला वर दिला, कापल्यानंतर तुला फांद्या येतील, तोडल्यानंतर तुला नवीन पागुरे फुटतील. स्त्रियांना एक वर दिला, जो स्त्रियांनी स्वतःहून इंद्राला मागून घेतला. तो वर मी इथे सांगत नाही. स्त्रियांना तो एक वर दिला. आणि नंतर मग विश्वरूपाचे वडील जे होते त्वष्टा ऋषी, त्यांनी विचार केला की माझ्या मुलाला इंद्राने मारलं, इंद्राला मारलं पाहिजे म्हणून त्यांनी यज्ञ केला. दुसऱ्याच्या नाशाकरता भक्ती करू नका. दुसऱ्याच्या नाशाकरता केलेली भक्ती ही उलट आपलाच नाश करायला कारण ठरेल. दुसऱ्याच्या नाशाकरता भक्ती नसावी. यज्ञ केला, परंतु त्या यज्ञामध्ये मंत्र चुकला आणि मंत्र चुकल्यामुळे झालं असं, इंद्राला मारणारा मुलगा जन्माला येण्याच्या ऐवजी इंद्राकडून मरणारा मुलगा जन्माला आला. त्याचं नाव वृत्रासुर. इंद्राला असं वाटलं त्या वृत्रासुराला कसं मारावं, म्हणून इंद्राने दधीची ऋषीची हाडं घेतली, त्याचं वज्र तयार केलं आणि वज्र तयार करून इंद्राने वृत्रासुराला मारलं. पुन्हा इंद्राच्या पाठीमागे ब्रह्महत्या लागली. हा एक सूक्ष्म विषय आहे. त्या इंद्राच्या पाठीमागे ज्या वेळेला ब्रह्महत्या लागली, पाप पुरुष त्याला मारण्याकरता आला, त्यावेळेला इंद्र घाबरला आणि इंद्र सरोवरामध्ये 1000 वर्षपर्यंत कमल नाडीमध्ये प्रवेश केला. कमल नाडीमध्ये प्रवेश केला. तो दरवाजा बंद करून घ्या, थंडी वाजते लोकांना. बिचारे एक तर थकून येत आहेत, पुन्हा इथे बसावं लागतं आहे नाविलाजाने, पुन्हा ती थंडी तिकडून आक्रमण करते. झाली, काळजी करू नका, थोडा इंद्राने ब्रह्महत्या पाठीमागे लागली. त्यावेळेला इंद्र
दोन वेळचा प्रसंग आहे. पहिली ब्रह्महत्या तर वाटून दिली, आता दुसरी ब्रह्महत्या लागली, त्याचं काय करायचं? म्हणून इंद्र समुद्रामध्ये गेला, सरोवरामध्ये एका नाल तंतूमध्ये त्याने प्रवेश केला. कमळाची जे असं फूल असतं ना, त्याची जी नळी असते त्या नळीमध्ये प्रवेश केला. 1000 वर्षपर्यंत इंद्र तिथे राहिला. तोपर्यंत त्या ब्रह्महत्येचं तेज शिथिल झालं आणि मग इंद्र तिथून निघाला, स्वर्गात आला. स्वर्गात आल्यानंतर ब्राह्मणांनी इंद्राला अश्वमेध यज्ञ करायला लावला आणि मग अश्वमेध यज्ञ केल्यानंतर इंद्राचं ब्रह्महत्येचं पाग घेतलं गेलं. वृत्रासुराला वीरगती प्राप्त ते वर्णन येतं आणि ते वर्णन करत असताना चित्रकेतूची कथा येते. पूर्वचरित्र वृत्रासुराचं करताना चित्रकेतूची कथा येते. नारद आणि अंगिरा ऋषींनी त्या चित्रकेतूला उपदेश केला. त्याला संतती नव्हती, 1 कोटी स्त्रिया होत्या. एका स्त्रीला मुलगा झाला, बाकीच्या स्त्रियांनी त्याची ईर्ष्या केली आणि त्या मुलाला मारून टाकलं. त्यावेळेला तो जीव नारद आणि अंगिरा ऋषी त्याला जिवंत करून राजाला त्याने उपदेश केला. चित्रकेतूला पार्वतीचा श्राप होता ते वर्णन केलं. आदिती दिती यांच्या संततीचं वर्णन केलं आणि मरुद्गणांची कथा येते. इंद्र हा पहिल्यापासून ईर्ष्यालूच आहे. दितीच्या उदरामध्ये इंद्राने प्रवेश केला आणि प्रवेश करून दितीच्या उदरामध्ये जो गर्भ होता त्याचे 7 तुकडे केले. ते 7 तुकडे पुन्हा जिवंत झाले. इंद्राला वाटलं आपण यांना मारलं तरी हे जिवंत झाले. इंद्राने त्या 7चे पुन्हा 7 तुकडे केले. 7 49 ते मरुद्गण झाले आणि तेच दितीच्या उदरातून जन्माला आले 49 मरुद्गण आणि एक इंद्र दितीच्या पोटातून बाहेर आला आणि त्यावेळेला तेच मरुद्गण इंद्राचे सेवक बनले. त्या मरुद्गणांची कथा येते. पुंसवन व्रताचा विधी येतो. इथेच 6ष्टम स्कंद समाप्त होतो. गोपाल कृष्ण भगवान की. 7म स्कंदामध्ये परीक्षितीने भगवान शुकदेवांना एक प्रश्न विचारला. महाराज, समप्रिय सुहृद ब्रह्मण भूतानां भगवान स्वयं इंद्रस्यार्थे कथम दैत्या नवदीद विषमो यथा. महाराज, देव तर समाय न हो, मग एकाची बाजू घेतो एकाला मारतो असं का? दैत्यांना मारलं, देवांची बाजू घेतली. देवामध्ये विषमता आपल्याला वाटते, देवामध्ये विषमता नाही, देवामध्ये भेद नाही. भेद आपल्या मनात असतो, भेद भक्तांच्या मनात असतो, देवामध्ये भेद नाही. हरिहरा नाही भेद, नाही नका करू वाद. हरिहर भेद नाही नका करू वाद. त्यांच्यामध्ये भेद नाही, देवामध्ये भेद नाही. देवाच्या अंतःकरणामध्ये आपले परकेपणा नाही. ते सर्व खातं देवाने आपल्याला देऊन टाकलं. ते सर्व खातं आपल्याला देऊन टाकलं. अरे थांब थांब थांब, बसू नको जेवायला. दुसरी आली बाई, पंक्ती बसल्या बायांच्या पंक्ती. एखादी बाई येते, तांब्या घेऊन जाते बसायला. अय बसू नको बसू नको. का? माझी सासू येते आहे. का बरं, ही का शत्रू आहे तुझी? आपले परकेपणा. क्षेत्रामध्ये सिया राममय सब जग जानी, करो प्रणाम जोर जुग पानी. सर्वांमध्ये परमात्मा केव्हा पाहणं शिकू आपण. जर सर्वांमध्ये परमात्मा पाहणं शिकलं तर वादच नाही होणार. पुन्हा एक महत्त्वाचा सिद्धांत सांगतो तुम्हाला. समोरच्या माणसाला किती वादविवाद करू द्या, आपण करू नका. आपण मौन धरा. तुम्ही म्हणाला, पण आमचं चुकत नाही, आम्ही कसं मौन धरावं? आपलं चुकलं नाही हे आपल्याला माहिती आहे आणि देवाला माहिती आहे. समोरचा जो व्यक्ती आहे त्याला कुठे माहिती आहे? त्याला कुठे माहिती आहे? म्हणून पुन्हा तो श्लोक सांगेल, नाय मार्गोही साधूना. आपण जरी वेशाने साधू होण्यापेक्षा स्वभावाने साधू बना. स्वभावाने साधू बना. नाही,
परीक्षितीने प्रश्न विचारला, समप्रिय सुहृद ब्रह्मण, देवाने असा भेद का केला? भगवान शुकदेव सांगतायत, राजन साधू प्रश्न, तुझा गोड प्रश्न आहे. अरे असाच प्रश्न एकदा धर्मराजाने युधिष्ठिराने नारदाला केलेला होता. केव्हा केला महाराज मला सांगा? 5 मिनिटात सांगतो. ज्यावेळेला राजसूय यज्ञाचं नियोजन झालं आणि राजसूय यज्ञाच्या नियोजनामध्ये अग्रपूजेचा मान भगवान कृष्णाला मिळाला. अग्रपूजा मीन्स पहिल्यांदा कोणाची पूजा करायची? सभा भरलेली, कुणाची पूजा करायची? म्हणून ज्यावेळेला प्रश्न निर्माण झाला, उस समय अग्रपूजा करने का मान भगवान कृष्ण को मिल गया. कृष्णाची पूजा होईल आधी. सर्वांना मान्य झालं. पण भगवंताच्या सख्या आत्याचा मुलगा तिथे बसलेला होता, शिशुपाल. तो उठला आणि म्हणाला, या गौड्याच्या मुलाची पूजा करतायत तुम्ही आधी? इथे एवढे मोठमोठे राजे सोडून दिले ना, गौड्याची पूजा करताय? त्याने भगवंताची निर्भत्सना तर केलीच, भगवंताला त्याचं तेवढं वाईट नाही वाटलं. कारण भगवंताने त्याच्या आईला वचन दिलेलं होतं. भगवंताची निर्भत्सना केली, त्याचं देवाला तेवढं वाटलं वाईट नाही. पण देवाला वाईट केव्हा वाटायला लागलं की ज्या वेळेला त्या शिशुपालाने पितामह भीष्मांची निंदा केली. देवाची निंदा केली, देवाला सहन झालं. भीष्माची निंदा केली, सहन नाही झालं. हरिजनाची कोणा न घडावी निंदा, सहात गोविंदा नाही त्याचे. म्हणून एक सांगतो, परमार्थ करता येत नसला तर करू नका, कमीत कमी निंदा तरी करू नका. काही माणसं वैयक्तिक द्वेषाने देवालाही सोडून देतात. नाही, देवाने कुणाचं काय बिघडलं? साधूने कुणाचं काय बिघडलं? पण माणसाचा स्वभाव नाही झाला. स्वभाव असे करावे काय? एक म्हण आहे खेडेगावामध्ये, दोरी जडते ना परंतु तिचा आट जात नाही. राख झाली तरी त्या राखेमध्ये तिची पीड आपल्याला दिसतात. काही काही माणसाचा स्वभाव कधीच बदलत नाही. त्याला तुम्ही तुपामध्ये तळा का साखरेमध्ये घोळा, स्वभाव तसाच राहील. याच्यात नुकसान कोणाचं होतं? समोरच्याचं नाही होत, आपलंच होतं. साधूनाम अपभ्रंश भिन्नत्व, हे साधूची अवस्था आहे. ज्ञानोबरायांचा विरोध झाला, तुकोबरायांचा विरोध झाला. विश्वामध्ये जेवढेही संत झाले या पृथ्वीच्या पाठीवर, सर्वांचा विरोध झाला. एकही असं संत झालेलं नाही अजून की त्यांचा विरोध नाही झाला. याही पुढचं सांगतो तुम्हाला, लोकांनी वेदाचा विरोध केला. काही लोक म्हणतात वेद शास्त्रकार 6 आस्तिक आहे आणि 6 नास्तिक दर्शनकार आहे. ते नास्तिक दर्शनकार काही म्हणतात की वेद पौरुषय आहे, पुरुष निर्मित आहे. नाही नाही, वेद हा अपौरुष आहे. वेदाची निंदा नाही, वेदाची निंदा सोडली नाही लोकांनी. जगत निर्माण करणाऱ्या भगवंताची निंदा सोडली नाही. आपण कुठे लागतो? दमघोष सुत पाप आरभ्य कल भाषणात. एक सूत्र लक्षात ठेवा, जग बोलणारच आहे. आपणच्या जगत ईश्वराचं चिंतन सोडू नका. जगत बोलणारच आहे. पाप आरभ्य कल भाषणात. एका महात्म्याजवळ त्यांचा शिष्य आला आणि म्हणायला लागला, बाबा हे लोक तुमची निंदा करतायत. म्हणे माझ्या शरीराची का आत्म्याची? म्हणे शरीराची. महात्मा म्हणायला लागला, अरे शरीर निंदनीय आहे. आत्मानं यदि निंदन्ति स्वात्मानं स्वयमेव तथाहि शरीरम यदि निंदन्ति सहाय असते जना मम.
आत्म्याची जर निंदा करत असले, त्यांचा आत्मा आणि माझा आत्मा वेगळा नाहीच. आणि शरीराची जर निंदा करत असले तर शरीर निंदनीय आहे. हो, भगवंताची निंदा ज्या वेळेला झाली, अर्जुनाला सहन झालं नाही, भीमाला सहन झालं नाही. कारण 5-6 लोकांची निंदा आपण ऐकायची नाही. एक आपल्या गुरूंची निंदा ऐकायची नाही, संतांची निंदा ऐकायची नाही, देवाची निंदा ऐकायची नाही, धर्मग्रंथाची निंदा ऐकायची नाही, आपल्या मातृभूमीची देशाची निंदा ऐकायची नाही, आणि आपल्या संप्रदायाची निंदा ऐकायची नाही. जगाच्या पाठीवर वारकरी संप्रदायासारखा, भागवत संप्रदायासारखा संप्रदाय अजून जन्माला आला नाही, मागे झाला नाही, आताही नाही आणि पुढेही होणार नाही. याचा अर्थ दुसऱ्या संप्रदाय, दुसऱ्या पंथाची निंदा करतोय असं समजू नका. पण का कमलकंद आणि दरदुरी नांदणूक एकेची घरी परी परागु सेविजे भ्रमरी येरा चिखलूची उरे. कमळाच्याच फुलाच्या बुडाशी बेडूक राहतो, रोज चिखल खातो. त्या बेडकाला एके दिवशी विचारलं, का रे तुला खायला काय? म्हणले, हा काय चिखल आहे. अरे पण जरा थोडसा वर जर आला ना, थोडासा वर जर आला तर मकरंद भेटेल ना तुला. पण तो वर येणं माझा स्वभाव नाही. तसं जीवनामध्ये थोडीशी अंतःकरणाची उंची जर वाढवली ना, तर आपल्याला भागवत धर्माचा भक्तिरूपी सद्विचार रूपी मकरंद चाखायला मिळेल. पण आपण वरच जायला. कमलकंद आणि दरदुरी नांदणूक एकेची घरी परी परागु सेविजे भ्रमरी येरा चिखलूची उरे. पाहे पात्वचे चिया पदरा आड. ज्ञानोबारांचं उदाहरण. ते अवघे गोचूड अशुद्ध काय न सेविती. पवित्रानी गोळ पाहे पादूद पवित्रानी गोळ. त्वचेची या पदरा आड परी ते अवघे रोनी गोचूड अशुद्ध काय न सेविती. ज्ञानोबराय म्हणतात, गाईच्या काशेलाच लागलेलं असतं ते गोचीड. त्वचेची या पदराळ. दूध तिथेच आहे, परंतु तो दूध कधीच पित नाही, रक्तप्राशन करतो. तसं वारकरी संप्रदायात, भागवत संप्रदायामध्ये ज्ञानेश्वरी, गाथा, भागवत, रामायण याच्यासारखे रत्न आहे, याच्यासारखं दूध आहे. पण आपण तरी देखील रक्त पितो. सांगू तुम्हाला, ज्ञानोबराय हे नाथ संप्रदायाचे, एकनाथ महाराज जनार्दन संप्रदाय, दत्त संप्रदायाचे, नामदेवराय वारकरी संप्रदायाचे, तुकाराम महाराज चैतन्य संप्रदायाचे. परंतु या सर्व संतांनी वारकरी संप्रदायाच्या कासेला लागले, भागवत संप्रदायाच्या कासेला लागले. आपल्याला समजत नाही. जाऊ द्या, माझा तो मूळ विषय नाही. परंतु हा एक अपराध आहे. आपल्या संप्रदायाची निंदा ऐकायची नाही, आपल्या संतांची, गुरुची निंदा ऐकायची नाही. गंतव्यम वा ततोन्यतः. अर्जुनाने ऐकलं नाही, भीमाने ऐकलं नाही. गदा उचलली भीमाने. भगवान म्हणतात, भीमा थांब थोडा, बोललो नको. म्हणले, देवा हा तुमची निंदा करतोय, करू दे त्याला. ज्या वेळेला निंदा अति झाली, भगवंताच्या करांगुलीमधून सुदर्शन निघालं आणि त्या शिशुपालाचा उद्धार झाला. आश्चर्य तेव्हा नाही झालं, आश्चर्य त्या वेळेला झालं की ज्या वेळेला शिशुपालाच्या शरीरातली प्राणज्योत निघाली आणि भगवंताच्या शरीरामध्ये प्रवेश झाला. आणि मग धर्मराजाच्या डोळ्यात अश्रू आले. धर्मराज म्हणायला लागले, महाराज असा कोण भक्त आहे हा की एवढा अपराध करून भगवंताने याला आपल्या हृदयामध्ये जागा दिली. कोण आहे असा? आणि मग नारद सांगायला लागले, अरे आणि एका जन्मात नाही
तीन जन्मामध्ये भगवंताचा विरोध केला. शिशुपाल, वक्रदंत, हिरण्याक्ष, हिरण्यकश्यपू, रावण आणि कुंभकर्ण. हिरण्याक्षाला मारल्यानंतर हिरण्यकश्यपू तपश्चर्येला गेला. तपश्चर्या करून घरी आला. घरी आल्यानंतर देव प्रसन्न झाला. त्यावेळेला तपश्चर्या ज्यावेळेला केली, भगवान प्रसन्न झाले. ब्रह्मदेव वर मागितला, मला मरण नको. भगवान म्हणायला लागले, जो जन्माला आला तो मरणार आहे. म्हणे मग दिवसा मरण नको, रात्री मरण नको, वर नको, खाली नको, पशुपासून नको, पक्षापासून नको, यक्षापासून नको, गंधर्वापासून नको, तुझ्या सृष्टीमध्ये जन्माला आलेल्या कोणत्याच प्राण्यापासून माझं मरण नको. ब्रह्मदेवाने तथास्तु म्हणून वरम ब्रूही आशीर्वाद दिला आणि मग हिरण्यकश्यपू आता उदंड झाला. ज्ञानोबांची एक ओवी आहे, अनधिकारी माणसाकडे जर एखादं अवस्था दिली ना तर त्याचा तो दुरुपयोग करतो. अनधिकाऱ्याकडे हातात काही देऊ नये. ना तरी कुमारी हाती दिदली शस्त्रे का अशोच्या मंत्री बीजे कथिली. ज्ञानोबाराय म्हणतात, एका लहान मुलाच्या हातामध्ये चाकू देऊन दिला, बंदूक देऊन दिली, त्याला काय समजतं? त्याने तो असं चाकू मारला, एका गाईलाच मारला, एका साधूलाच मारला, एका सज्जनाला मारला. ना तरी कुमारी हाती दिदली शस्त्रे का अशोच्या मंत्री बीजे कथिली. जो अशुची आहे, अपवित्र आहे, अभक्षभक्षण करणार आहे, त्याला तुम्ही वेदाचे मंत्र दिल्यानंतर त्याचा तो दुरुपयोगच करणार आहे. म्हणून तर वेद हा 3 वर्णाच्या कानामध्ये लागला, 4थ्या वर्णाजवळ तो गेला नाही. वेद संपन्न होय ठाई, परी कृपण ऐसा आन नाही, जे कानी लागला तीही वर्णाचेची. अपवित्र माणसाजवळ मंत्र देऊन फायदा नसतो, फायदा नसतो. हिरण्यकश्यपू उदंड झाला. त्याने देवाचा विरोध करायला सुरुवात केली, यज्ञ बंद केले, कथा कीर्तन बंद केली आणि त्याचा परिणाम असा झाला, कोणीच भगवंताचे चिंतन करत नाही. सर्व लोक अराजकता वाढली. त्यावेळेला भगवंतानेच तिथे एक अवतार घेतला. भगवंताचा एक अंश म्हणायला पाहिजे. संत प्रल्हाद हिरण्यकश्यपूच्या घरी अवताराला आले. हिरण्यकश्यपूने प्रल्हादाला विचारलं, अरे तुला काय आवडतं? म्हणले, बाबा जे लोक माझं माझं म्हणतात, मी म्हणतात ते मला आवडत नाही. म्हणले, असं? म्हणले, नाही. काय वाटतं तुला? म्हणे, असं वाटतं की वृंदावनामध्ये निघून जावं आणि वृंदावनामध्ये जाऊन भगवंताचं भजन करत बसावं, फक्त 13 तारखेपर्यंत. 14 चालणार नाही. असं वाटतं की वनामध्ये निघून जावं, असं. राग आला. हिरण्यकश्यपूला वर्गामध्ये टाकलं. वर्गामध्येही प्रल्हादाने आपल्या बालमित्रांना जमा केलं. त्याआधी हिरण्यकश्यपूने एके दिवशी प्रल्हादाला विचारलं, का रे गुरुकुलामध्ये काय शिकला? हिरण्यकश्यपूने ज्यावेळेला विचारलं, प्रल्हाद म्हणायला लागला, श्रवणम कीर्तनम विष्णुस्मरणम पादसेवनम अर्चनम वंदनम दास्यम सख्यमात्मनिवेदनम. असं पुन्हा गुरुकुलामध्ये टाकून दिलं. पुन्हा बालमित्रांना जमा केलं आणि प्रल्हाद देवाचं भजन करायला लागला. श्रीमन्नारायण नारायण श्रीमन्नारायण नारायण हिरण्यकश्यपूला माहिती पडलं. हिरण्यकश्यपू आला, प्रल्हादाला हत्तीच्या पायाखाली तोडवलं, कडेवरून लोटलं, विष पाजलं, अग्नीमध्ये जाळण्याचा प्रयत्न केला. बघा, काही काही वेळेला माणसाचा अहंकार त्याला किती खालच्या दर्जापर्यंत नेतो. हिरण्यकश्यपूचा अहंकार इतका खालच्या दर्जापर्यंत घेऊन गेला की स्वतःच्या मुलाला मारण्याचा प्रयास केला. जो स्वतःच्या मुलाला सोडू शकत नाही तो दुसऱ्याला काय सोड? बरं, काय विरोध काय झाला होता? त्याचं काय बिघडलं होतं? फक्त देवाचं नावच घेत होता ना.
तसंच आहे. काही काही हिरण्यकश्यपूचे वंशज अजूनही आहे. तेव्हा त्या टायमामध्ये एकच हिरण्यकश्यपू होता. आता बहुतेक ठिकाणी हिरण्यकश्यपू झाले. तुम्ही भजन करा, नाही चालणार त्यांना. तुम्ही नामस्मरण, नाहीच. तुम्ही कथा, नाही चालणार. त्याच्याकरता जायचं का आपण? कशा करता जायचं आपण? न्याय काय जायचं का? इथे घरी नाही का? काय करता तुम्ही? किंबहुना जो ऐकेल त्यालाही म्हणतील ते जाऊ दे रे, चाल मस्त जाऊ, मस्त लस्सी पिऊन येऊ. काय करतो तिकडे जाऊ? एखादं जायला लागलं प्रयोजन, हे झोप, काय करतोय, जाऊ आराम होईल आपला मस्त. परत उद्या फिरायला जायचं आपल्याला. हरे राम. जाऊ द्या, ये रे माझ्या मागल्यान ताकण्या चांगल्या. प्रल्हादाला मारण्याचा प्रयत्न केला, प्रल्हाद मरत नाही. हिरण्यकश्यपूने प्रल्हादाला विचारलं, तुझं रक्षण करणारा कोण आहे, कुठे आहे सांग. प्रल्हाद म्हणायला लागला, बाबा तो कुठे नाही हे विचारा ना. कुठे आहे हे नका विचारू, तो कुठे नाही हे विचारा. अन्वयी व्यतिरेकाने विचारा, तो कुठे नाही. या खांबात आहे का म्हणे आहे. आता बघा तुम्ही, तुका म्हणे ऐसी बुद्धी ज्याची जड. जर हिरण्यकश्यपूने म्हटलं असतं की प्रल्हाद तुझा देव तुझं रक्षण करणारा माझ्या हृदयात आहे का सांग, प्रल्हादाने हृदयातून विशेष रूपाने प्रगट करून दाखवला असता. पण तेवढी बुद्धी कुठे सुचते. खांबात आहे का म्हणे. कारण जड बुद्धी असल्यामुळे खांबात आहे का म्हणे. दाखवला खांबात आहे म्हणे. मारली गदा खांबावर, भगवान प्रगट झाले. नरसिंह नारायण भगवान की, नरसिंह नारायण भगवान की. हिरण्यकश्यपू युद्ध सुरू. भगवंताने हिरण्यकश्यपूला पकड, जाऊ दे जास्त टाइम काय ह्याला जिवंत ठेवायला त्याचा. थंडीमध्ये उचललं, त्याला दरवाजात नेलं. हिरण्यकश्यपू म्हणे, ए तू मला मारू शकणार नाही म्हणे. का? मी ब्रह्मदेवाला मागितलंय की तुझ्या सृष्टीतला मला कोणी मारणार नाही. ए वेड्या, मी त्याच्या सृष्टीतला नाही, तो माझ्या सृष्टीतला आहे. ब्रह्म माझे पोटीचे बा, तो माझ्या सृष्टीतला. तरी तुम्ही मारू शकणार नाही. मी मागितलंय की 12 महिन्यात माझं मरण नको. तुझ्यासारखा मी तुझ्यासाठीच अधिक मास काढलाय. असो का? जावयांच्या पुण्याईने जन्माला आलेला महिना. तो जुन्या जावयाच्या नाही बरं, नवीन जावयाच्या पुण्याईने. एका मुलानं म्हटलं का रे, तुझी तर इच्छा नव्हती लग्न करायची. म्हणे लग्न खरंच करावं वाटत नाही, पण अधिक महिना आला की असं वाटतं की लग्नच करा. अरे वा, का रे हो म्हणे, धोंडे भेटतात धोंडे. अरे काय करा. भगवंताने त्याला मांडीवर घेतलं. हो बघा, आत्मयोनी असणाऱ्या ब्रह्मदेवाला जी मांडी मिळाली नाही ते हिरण्यकश्यपूला मिळाली. का? तिथे एक भगवत भक्त जन्माला आला म्हणून. जये कुडी नाही एकही वैष्णव, त्याचा बुडे भव नदी ताफा. म्हणून आपल्या कुळामध्ये एक तरी भगवत भक्त झाला पाहिजे. मुलगा असो का मुलगी असो, एक तरी भगवत भक्त झाला पाहिजे. मांडीवर घेतलं आणि पोट विदीर्ण केलं. त्याच्या आतडे काढले, गळ्यात घातल्याने भगवान नाचायला लागले. भगवान शांत होत नाही. त्यावेळेला प्रल्हादाला समोर केलं ब्रह्मदेवाने आणि भगवंताला शांत केलं. प्रल्हादाने भगवंताची स्तुती केली, ते वर्णन येतं. आणि नंतर मग पुढच्या अध्यायामध्ये धर्मराजाने काही प्रश्न विचारले. प्रल्हादाचा राज्याभिषेक झाला. त्रिपूर दहनाची कथा येते. मानव धर्म, वर्ण धर्म, आश्रम धर्म याचं निरूपण एका त्या अध्यायामध्ये. ब्रह्मचर्य वानप्रस्थ आश्रमाचं निरूपण एका अध्यायामध्ये येतं. यती धर्माचं निरूपण येतं एका अध्यायामध्ये. आणि नंतर गृहस्थाश्रमबंदी माणसाला सदाचार गृहस्थाश्रमी माणसाने कसा करावा ते वर्णन येतं. आणि गृहस्थी माणसाला मोक्ष कसा प्राप्त होईल त्याचं वर्णन केलं. आणि इथेच सप्तम स्कंद समाप्त झाला. गोपाल कृष्ण भगवान. अष्टम स्कंदामध्ये
मन्वंतराचं वर्णन केलं. पहिले मनु झाले स्वयंभू, दुसरे मनु झाले स्वारोचिस, तिसरे मनु झाले तामस, तिसरे मनु झाले उत्तम, चौथे मनु झाले तामस. याच तामस मन्वंतरामध्ये भगवान हरिमेधा ऋषीची पत्नी तिच्या उदरी हरी अवतार घेतात. गजेंद्राचं रक्षण केलं, मगराला मारलं ते वर्णन येतं. आणि नंतर मग हा गजेंद्र कोण होता, मगर कोण होता त्याचं वर्णन विचारलं, ते केलं. आणि नंतर मग एक वेळेला असं झालं की सर्व देवता ब्रह्मदेवाजवळ गेल्या. कारण काय झालं तर इंद्राला दुर्वास मुनीने श्राप दिला. प्रसंग सांगितला. एक वेळेला दुर्वास मुनी भगवान विष्णूच्या दर्शनाला गेले. भगवान विष्णूने दुर्वासाला दिव्य माला दिली. दुर्वासाने येत असताना इंद्र दिसला. ती दिव्य माला इंद्राला दिली. इंद्राने ती आपल्या ऐरावताच्या गळ्यात टाकली. त्या ऐरावताने ती पायाखाली तुडवली. त्यावेळेला दुर्वासाने मागे वळून पाहिलं. इंद्राला श्राप दिला, जा तुझी संपत्ती सर्व समुद्रात जाऊन पडेल. सर्व संपत्ती समुद्रात पडली. इंद्र श्रीहीन झाला. आणि मग त्यावेळेला सर्व देव लोक ब्रह्मदेवाजवळ गेले. ते सर्व मिळून क्षीरसागराजवळ गेले. भगवंताने सांगितलं तुम्ही समुद्र मंथन करा, दैत्यांशी मैत्र्यत्व करा. दैत्यांशी मित्रत्व केलं. मंदार पर्वताची रवी केली. वासुकी सर्पाचा दोर केला. समुद्र मंथन सुरू केलं. त्यामधून ते पर्वताची रवी ज्यावेळेला केली तो पर्वत पाण्यामध्ये जायला लागला. भगवंताने तिथे कच्छ अवतार धारण केला. कच्छ भगवान की. समुद्र मंथनाला प्रारंभ झाला. पहिलं रत्न निघालं विष. भगवान शिवाने ते विष प्राशन केलं. दुसरं रत्न निघालं कामधेनू. ती कामधेनू ब्राह्मणांनी घेतली. उच्चश्रवा नावाचा घोडा निघाला, तो बलीने घेतला. ऐरावत निघाला, तो इंद्राने घेतला. आणि नंतर मग कौस्तुभ लक्ष्मी निघाली, ती भगवंताने घेतली. कौस्तुभ निघाला, तो भगवंताने घेतला. अप्सरा निघाल्या, त्या स्वर्गात गेल्या. कल्पवृक्ष निघाला, तो स्वर्गात गेला. त्यावेळेला पुन्हा समुद्र मंथनामधून धन्वंतरी आता आपल्या हातामध्ये अमृताचा कलश घेऊन आला. सर्व देव लोकांनी तो अमृताचा कलश घेण्याचा प्रयत्न केला. दैत्य त्या अमृताचा कलश घेऊन पडायला लागले. 4 ठिकाणी ते अमृत सांडलं गेलं. म्हणून 4 ठिकाणी कुंभमेळा भरायला लागला. इथे ज्यावेळेला देव लोकांना अमृत मिळालं नाही, भगवंताने मोहिनी रूप धारण केलं. दैत्यांकडून ते अमृत घेतलं, देवांना पाजलं. त्यामध्ये ईश्वरभान नावाचा दैत्य चंद्र आणि सूर्याच्या मध्ये येऊन बसला. भगवंताने त्याला मारलं, परंतु 2 अमृत पिल्यामुळे त्याचे दोन्ही भाग अमर झाले, ते राहू आणि केतू. भगवान शिवाने भगवंताला मोहिनी रूपाची दाखवण्याची पुन्हा एकदा प्रार्थना केली, ते वर्णन येतं. आणि नंतर मग पुढे बलिराजाने तिथे ज्यावेळेला युद्ध झालं, बलीचा पराभव झाला. देवलोकांनी अमृत पिलेले असल्यामुळे शुक्राचार्यांनी बलीला एका गुफेमध्ये नेलं. संजीवनी मंत्राच्या द्वारा बलीला जिवंत केलं. त्यावेळेला बलीला सांगितलं की गायीची ब्राह्मणाची संतांची सेवा कर. बलीने गायी ब्राह्मणांची सेवा केली. बल प्राप्त झालं. इंद्रावर पुन्हा स्वारी केली. स्वर्गाचं राज्य मिळवलं. त्यावेळेला सर्व देव लोक कश्यप आणि आदिती जवळ आले. त्यांना प्रार्थना केली. आदितीने एक व्रत केलं, पयोव्रत. त्याचा परिणाम भगवान त्रिविक्रम रूपाने आदितीकडे अवताराला आले. त्रिविक्रम भगवान की. त्रिविक्रम भगवान बलीच्या यज्ञशाळेमध्ये गेले. बलीला त्रिपाद भूमिदान मागितली. बलीने त्रिपाद भूमिदान दिली. संकल्प सोडला. पहिल्या पावलामध्ये अतल वितल सुतल तलातल रसातल आटले. दुसऱ्या पावलामध्ये स्वरलोक महरलोक जनोलोक तपोलोक सत्यलोक आटलं. तिथून ब्रह्मदेवाने भगवंताच्या चरणाची सेवा केली. तिथून गंगा जन्माला आली. गंगा मैया की. तिसरा पाय भगवंताने विचारलं कुठे ठेवू. बलीने सांगितलं माझ्या डोक्यावर ठेवा. बलीच्या डोक्यावर तिसरा पाय ठेवला. बलीला सुतल लोकाचं राज्य दिलं. सत्यव्रत राजा करता वेदाचं रक्षण केलं, ते वर्णन येतं. आणि इथेच अष्टमस्कंदाची परिसमाप्ती होते. नवमस्कंदाला आपल्याला प्रारंभ करायचा आहे, तो उद्याच्या सत्रामध्ये. आताच्या सत्राला पूर्णविराम. 2 मिनिटं भगवत चिंतन. तोपर्यंत सूचना उद्याच्या सांगितल्या जातात. राधे राधे. जोरात बोला जरा. राधे राधे. असं वाटलं पाहिजे काय आपण. ताकद राहिली का जोरात बोलायला? काय म्हणता? भुका लागलाय काय? स्वयंपाक तयार आहे आपला, लगेच पंगत बसेल, पण 5 मिनटं तुमचे घेणार आहे. आज आपण सर्वजण प्रथमतः जगन्नाथ मंदिराकडे दर्शनाला गेलो. जगन्नाथ मंदिराचं दर्शन आपण बऱ्याच भाविकांनी त्या ठिकाणी घेतलं. जगन्नाथ भगवान वृंदावनात कसे आले? संत श्री हरिदास महाराज
हे जगन्नाथपुरीला गेले आणि जगन्नाथपुरीवरून त्यांनी भगवंताला आणलं. संपूर्ण जगन्नाथ भगवंताचा जो परिवार आहे तो परिवार वृंदावनामध्ये यावा म्हणून भगवान परमात्म्याला आणि संत श्री हरिदास यांनी या ठिकाणी आणले. त्या ठिकाणचे जगन्नाथपुरी ओडिसाचे जे राजा होते त्यावेळेला त्या राजांनी हे भव्य दिव्य स्वरूपाचं मंदिर त्या ठिकाणी बांधलं आणि त्या मंदिराची सर्व देखभाल, त्या मंदिराची सर्व सेवा आजही त्या राजाच्या घराण्यातल्या लोकांकडून, त्या परिवाराकडून केली जाते. म्हणून ह्या भागामध्ये संत श्री हरिदासांमुळे ओडिसा भागातील बरीच लोक वृंदावनामध्ये आजही वास्तव्याला आहेत, आपल्याला बघायला मिळतात. त्यानंतर कात्यायनी मंदिराचं दर्शन घेतलं असेल, बाबा पुढे कधी सांगतीलच. कात्यायनी देवीची आराधना या सर्व गोपिकांनी भगवान परमात्म्याच्या प्राप्तीकरता केलेली होती. ते कात्यायनी देवीचं अतिशय सुंदर मनमोहक आणि मंदिर आहे, सुंदर प्रतिमा विग्रह त्या ठिकाणी त्या देवीचा आहे. आपण निधिवनामध्ये गेला असाल, निधिवनामध्ये गेल्यानंतर आपण त्या ठिकाणी वृक्ष पाहिले. ते वृक्ष एका दुसऱ्यामध्ये अशा आड्यावेड्या घेऊन ते वृक्ष होते. पाहिले ना सर्वांनी, एकात एक असे गुंफले गेलेले ते वृक्ष आहे. आजही ते वृक्ष आपल्याला ह्या ठिकाणी हे दर्शवतायत की ह्या वृंदावनामध्ये रोज भगवान परमात्म्याची नित्य रासलीला होते. भगवान परमात्म्याची दिवसभर त्या ठिकाणी ते निधिवन हे उघडं असतं. मध्यंतरी पुन्हा भगवंताला विश्रांती करता बंद केलं जातं, पण सायंकाळी ज्यावेळेला सूर्यास्त होतो त्यावेळेला ते मंदिर बंद करण्यात येतं. असं सांगितलं जातं, असं गुरुजनांच्या मुखातून ऐकलं आहे की रात्रीच्या वेळेला त्या ठिकाणी कोणीच थांबत नाही आणि जर कोणी चुकून पाहण्याचा प्रयत्न केला, कोणी चुकून थांबलं, तो पागल झाला असेल, तो आंधळा झाला असेल किंवा तो वारला असेल किंवा पशु पक्षीसुद्धा त्या ठिकाणी थांबले तर त्यांनासुद्धा त्याचा परिणाम भोगावा लागत असतो. म्हणून आज त्या ठिकाणी कोणतेच वांद्रं देखील त्या ठिकाणी, माकडंसुद्धा त्या आणि निधिवनामध्ये रात्रीच्या वेळेला थांबत नाही. त्या निधिवनाच्या बागेकडे एकाही त्या ठिकाणी जी घरं आहेत, जे बिल्डिंग त्या ठिकाणी आहेत, त्यांच्या घरांचे खिडक्यासुद्धा त्या दिशेला नाही आहे. आजही त्यातलं ते महत्त्व आहे. म्हणून आजही वृंदावनची लोक ते जोपासत आहेत. असं त्या ठिकाणी निधिवनाचं हे आजही भगवान परमात्मा नित्य त्या ठिकाणी रास लीला खेळत असतात, करत असतात. दुसरं त्यानंतर आपण सेवाकुंजमध्ये गेला असाल. सेवाकुंजमध्ये, सेवाकुंज हे नाव का पडलं? जसं निधिवनामध्ये रासक्रीडा केली जात होती तसं सेवाकुंजमध्ये सुद्धा रासलीलाच केली जाते. आजही तिथं रासलीला होते. पण सेवाकुंजमध्ये रासक्रीडा खेळत असताना ज्यावेळेला राधाराणी ही थकली असेल किंवा राधाराणीला थकवा आला असेल, राधाराणीचे पाय दुखत असतील, तर त्यावेळेला त्या ठिकाणी माझ्या भगवान परमात्म्याने बाके बिहारीने आणि राधाराणीची सेवा केली. त्या ठिकाणी तुम्ही त्या मंदिरामध्ये तो फोटो पाहिला असेल, तो विग्रह पाहिला असेल, ती प्रतिमा पाहिली असेल की त्या ठिकाणी भगवान परमात्मा राधाराणीची सेवा करत आहे की नाही? पाहिला ना सर्वांनी? मग त्या राधाराणीची सेवा करतायत म्हणून ते सेवाकुंज आणि अशा प्रकारे त्या ठिकाणी पडले. पुढे आल्यानंतर आपण पुन्हा बन्सी चोर राधाराणी तेही पाहिलं असेल. त्याच सेवाकुंजमध्ये त्या ठिकाणी माझ्या भगवान परमात्म्याची आणि बासुरी चोरून त्या ठिकाणी आणि आणली होती. असं सुंदर ते त्या ठिकाणी राधाराणीचं तो सुद्धा विग्रह त्या ठिकाणी आहे. पुन्हा ललिता कुंड त्या ठिकाणी आहे. सेवाकुंजमध्ये ललिता कुंड असं आहे की ज्यावेळेला रासक्रीडा खेळत असताना ललिता नावाची जी सखी होती तिला पाण्याची तहान लागली म्हणून माझ्या भगवान परमात्म्याने त्या ठिकाणी बासरी वाजवून आणि त्या ललिता कुंडाची निर्मिती केली आणि त्या ललिताची आणि ते तहान भागवली म्हणून तिच्या नावाने ते कुंड प्रसिद्ध झालं. ती एक पवित्र रमणीय स्थली आहे. श्री हित हरिवंश यांची हे तपस्या स्थली आहे, साधना स्थली आहे. त्या ठिकाणी श्री हित हरिवंश एक आणि खूप तपस्वी म्हणजे महात्मा झाले, ज्यांच्यामुळे त्या ठिकाणी राधावल्लभ भगवान मैं तो अपने शाम के दीवाने बन जाऊंगी, अपने शाम के दीवाने बन जाओगे, मैं तो अपने शाम के दीवाने बन जाऊंगी, अपने
शाम मेरा सर्वत्र दीवानी बन जाऊंगी 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 मैं तो अपने शाम की 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 दीवानी बन जाऊंगी जब मेरे शाम को भूख लगेगी 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 भूख लगेगी उन्हें भूख लगेगी भूख लगेगी उन्हें भूख लगेगी जब मेरे शाम को भूख लगेगी जब मेरे शाम को भूख लगेगी माखन की मटकी और मिश्री बन जाऊंगी माखन की मटकी और मिश्री बन जाऊंगी मैं तो अपने शाम की दीवानी बन जाऊंगी मैं तो अपने शाम हो आता आता एक विसरलं श्री भागवत भगवान की है आरती पापियों को पाप से है तारती भागवत भगवान की है आरती पाप से है तारती ये अमर ग्रंथ ये मुक्ति पंथ पंचम वेद निराला तव जोत जगाने वाला नवजोत जगाने वाला नवजोत जगाने वाला हरि नाम यही हरि धाम यही हरि नाम यही हरि नाम यही जग के मंगल की आरती पापियों को पाप से है तारती भागवत भगवान की है आरती पापियों को पाप से है तारती ये शांति गीत पावन पुनीत पापों को मिटाने वाला हरि दर्श कराने वाला हरि दर्श कराने वाला हरि दर्श कराने वाला ये सुख करनी है दुख हरनी सुख करणी है दुख हरणी श्री मधुसूदन की आरती पापियों को पाप से है तारती भागवत भगवान की है आरती पापियों को पाप से है तारती ये मधुर बोल मधुमंत बोल सन्मार्ग बताने वाला बिगड़ी को बनाने वाला बिगड़ी को बनाने वाला बिगड़ी को बनाने वाला श्री राम
बनाने वाला, बिगड़ी को बनाने वाला। श्री राम यही घनश्याम यही, श्री राम यही घनश्याम यही, प्रभु महिमा की है आरती, पापियों को पाप से है तारती। श्री भागवत भगवान की है आरती, पापियों को पाप से है तारती, पापियों को पाप से है तारती, पापियों को पाप से है तारती। कर्पूर गौरम करुणावतारम संसार सारम भुजगेन्द्रहारम सदा वसन्तं हृदयारविन्दे भवं भवानी वेदं नमामि। तारमाला कलिकालताय बालमाला चन्द्रशेखराय दिव्यांबराय दिगंबराय नमः शिवाय नमः शिवाय। नित्यटाङ्गनवद्दिनचरणा डोलनिर्माय नमस्ते नित्यानन्द पूजन भाविवाणि वर्णामि देवमाता पिता तमेव बन्धुश्च सखा तमेव तमेव विद्यायां तमेव तमेव सर्वं कायेन वाचा नारायणाय समर्पयामि हरे राम हरे राम हरे राम हरे राम राम हरे 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 कृष्ण नाना सुगंध पुष्पाणि यदा कालं भवानि च पुष्पाञ्जलिं मया दत्त गृहाण परमेश्वर गोपाल कृष्ण भगवान की जय श्री राधे जय श्री राधे जय श्री राधे नमः पार्वती पते